Try. Yes, Vedant, go ahead. Ma'am, so the front part is attached to sternum and back part is attached to vertebrates. Yes, correct. So front part is ventral or dorsal? Ventral. Yes, and back is? Sternum. Dorsal. Ha. So Prathamesh, that indicate you are not listening carefully. ठीक आहे, चल नेक्स्ट. आता मी रिब्स बद्दल जे सांगणार आहे ना हे खूप महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. द फर्स्ट 7 पेअर ऑफ रिब्स आर कॉल्ड ॲज ट्रू रिब्स. आणि तुमच्या नीट पॉइंट मध्ये जाऊ द्यायचंय, हे बऱ्याचदा तुम्हाला फायनल नीट एक्झामला येतं. सो फर्स्ट 7 पेअर, सो फर्स्ट टू 7th पेअर आर द vertebrosternal ribs or true ribs. Vertebrosternal or true ribs. पूर्ण लिहा, हे माझे शॉर्ट फॉर्म आहे, युनिव्हर्सल नाही, तुम्हाला कळणार पण नाही VS काय. ओके, सो first to 7th pair of ribs are called as a vertebrosternal. Vertebrosternal म्हणजे काय? व्हर्टेब्रल कॉलमला आणि स्टर्नमला दोघांना त्या अटॅच्ड आहेत. सो व्हर्टेब्रोस्टर्नल रिब्स. बोल मॅम, मग यांना ट्रू रिब्स का बरं म्हणतात? हा, कारण ट्रू काय, कारण ह्या प्रॉपरली, हे बघ आता ही पहिली 7 पर्यंतची बघितली ना. सो सी, मी हे लेबल जर बाजूला काढले ह्याच्यातले, किंवा पुढे मी स्लाइड टाकली, थांब, आय गो अहेड. आधी आपण हे समजून घेऊ, मी स्लाइड वर एक्सप्लेन करते. ओके वेदांत. ओके, सो व्हाय द Yes, ma'am. first to 7 pair ribs are called as true ribs or they are vertebrosternal ribs. हे नीट पॉइंट मध्ये जाऊ द्यायचं. ओके, द रिमेनिंग रिब्स म्हणजे कुठल्या 8, 9, 10th pair of ribs are called as false ribs. बघा का, मी पुढे डायग्राम मध्ये एक्सप्लेन करते. 8, 9, 10th pair of ribs are called as 8, 9, 10th pair of ribs are called as a false ribs or they are vertebrochondral ribs. Okay, or they are vertebrochondral ribs because they do not attach directly with the sternum. का false? ते डायरेक्टली स्टर्नमला अटॅच होत नाही, but join the cartilaginous hyaline cartilage, coastal hyaline cartilage or coastal cartilage. Okay, so this might have given in your NCERT. वाचाल आणि हायलाइट कराल आणि नीटच्या पॉइंट मध्ये लिहा. फर्स्ट 7 ट्रू, 8, 9, 10th false or vertebrochondral, this true or vertebrosternal. ओके, किती झाल्या? 10 पेअर आपण बघितल्या, राईट. पुढचं बघा. पेअर नंबर 11 and 12. See, this is a 11 number, or here you can see this is a 11 number and this is a 12 number. They do not join to sternum and hence they are floating ribs. They are floating ribs. मग ह्या बायसिफॅलिक आहेत का? नो. नो, कारण ते एकच आहे, त्या मोनोसिफॅलिक आहे, इथे जॉईन झाल्यात फक्त. सो दे आर नॉट बायसिफॅलिक. तुमच्या नीट पॉइंट मध्ये जाऊ द्या. आता राहिला प्रश्न, याला ट्रू का म्हणायचं? याला ट्रू का म्हणायचं वेदांत? ऐक, इथे त्याचा अटॅचमेंट सरफेस, ओके, प्रत्येकाचा सेपरेट आहे. पहिल्या 7चा बघ, प्रत्येकाचा सेपरेट आहे, म्हणजे इथे इथे 3, 4, 5, 6 आणि 7 प्रत्येकाचा स्टर्नमला अटॅचमेंट सरफेस आहे आणि मागे त्याचा प्रत्येकाचा व्हर्टेब्रल कॉलमला पण अटॅचमेंट सरफेस आहे. स्टर्नमला त्या अटॅच होतात विथ सीसी, कोस्टल कार्टिलेज और हायलाइन कार्टिलेज. ओके, आणि मागे त्यांचा बोनीस पार्ट तो व्हर्टेब्रल कॉलमला अटॅच होतो.
इज दॅट क्लिअर वेदांत? Yes, ma'am. Thank you. या आणि आता 8, 9, 10 ला फॉल्स का म्हणायचंय बघा. ह्या डायरेक्टली इथे अटॅच नाही होते, या फ्यूज होता 7th बरोबर. बघा ह्या 7th मध्ये मर्ज झाल्यात आणि मग त्या अटॅच झाल्या. 7 बरोबरच त्या अटॅच झाल्या. त्यांना असं सेपरेट आहे का इथे अटॅचमेंट सरफेस आहे का? नाही, ते एकमेकांमध्ये मर्ज होतात, मग ते स्टर्नमला टाइप ऑफ अटॅच हा, होतात. म्हणून त्या फॉल्स रिब्स. आणि ह्या मोनोसिफॅली का? कारण हा फक्त व्हर्टेब्रल म्हणजे 12 रिब्स, TH12 थोरॅसिक व्हर्टिब्रा 12 आणि रिब्स पण 12 पेअर्स. त्या 12 पण व्हर्टेब्रल कॉलमला अटॅच होतात, पण पुढे फक्त 7 अटॅच होतात स्टर्नमला. 8, 9, 10 फ्यूज होतात, म्हणून त्या व्हर्टेब्रो कॉन्ड्रल, कारण ते कॉन्ड्रल म्हणजे काय? कार्टिलेज आहे, हे सगळं कार्टिलेज आहे. सो त्या कार्टिलेज मध्ये फ्यूज होतात आणि मग त्या 7 बरोबर स्टर्नमला अटॅच होतात. and hence they are the false ribs. Clear? Yes, ma'am. Yeah. So this type of this black and white diagram you should be able to draw. बघा ड्रॉ करता आलं तर. आणि मग टिपिकल रिब्सचा डायग्राम पण इट इज गिव्हन ऑन पेज नंबर 205 इन युअर HSC, पण NCERT ने नाही दिला. 205 वर आपण मागे त्याला 2 हेडला 2 सरफेस दाखवले होते. कुठला? कॅपिट्युलम अँड ट्युबरक्युलम. आठवतं? सो इट इज हॅव्हिंग 2 सरफेस, कॅपिट्युलम अँड ट्युबरक्युलम. इथे मला खूप मागे जायला लागेल. सेम PPT मध्ये तो डायग्राम मी तुम्हाला दाखवला होता बघा. हा, आठवतोय? सो इट इज हॅव्हिंग दिस ट्युबरक्युलम अँड कॅपिट्युलम. हा ट्युबरक्युलम अँड कॅपिट्युलम इथे व्हर्टेब्रल कॉलमला अटॅच होणार आहे, थोरॅसिक व्हर्टिब्राला, आणि इथून त्याचं एक्सटेन्शन येणार आहे कार्टिलेज. सो दिस इज अ प्रॉक्सिमल रिब. बघा हा ट्युबरक्युलम अँड कॅपिट्युलम, मागे हा व्हर्टेब्रा दाखवलाय. सो व्हर्टेब्राला जॉईन होणार आहे. ही डायग्राम मी ऑलरेडी दाखवली होती. ओके, हा व्हर्टेब्रल रिब्स आहे, डिस्टल रिब्स, आणि हा कार्टिलेज आहे, स्टर्नल रिब. स्टर्नल रिब स्टर्नमला अटॅच होणार. सो इथे जो आहे तो स्टर्नम आहे, इथे जो आहे तो व्हर्टेब्रल कॉलम आहे, आणि म्हणून बायसिफॅली. पण फक्त थोरॅसिक व्हर्टिब्रालाच ट्युबरक्युलम अँड कॅपिट्युलम आहे, कारण त्याच व्हर्टिब्रा जॉईन होत आहे रिब्स बरोबर. बाकीच्या सर्व्हिकल आणि लंबर आणि सॅक्रम आणि कोकिक्स नाही जॉईन होत व्हर्टिब्रा, सॉरी रिब्सला. फक्त थोरॅसिक, कारण थोरॅसिक 12 आणि रिब्स 12 पेअर्स. आलं लक्षात? सो व्हर्टिब्रो कॉन्ड्रल अँड व्हर्टिब्रो स्टर्नल म्हणजे काय? व्हर्टिब्रा आणि स्टर्नमला अटॅच आहे. व्हर्टिब्रो कॉन्ड्रल म्हणजे काय? त्या मर्ज होत आहेत कार्टिलेज मध्ये, आणि म्हणून व्हर्टिब्रो कॉन्ड्रल. कळलं हे? सो पेज नंबर 205 ऑफ HSC has given the diagram. आता जो मी मागे जाऊन डायग्राम दाखवला रिबचा, a single rib which is a C shaped. Okay, so what is the shape of the rib? It is a C shape. If you get a question only on rib, so that single diagram you should be able to draw. लिहून ठेवा तिथे. 205 मी दोन्ही पुस्तकं कंबाईन करून तुम्हाला सांगते. So 205 HSC diagram for ribs. NCERT has not given the diagram for single rib, and hence your HSC is more explanative. लोक म्हणतात CBSE करिक्युलम चांगला आहे, पण तुमच्या HSC ने पण त्याला आता बरंच अपग्रेड केलं. इज दॅट क्लिअर? चल आता हा बघा, स्टर्नमचा अजून इलॅबोरेटिव्ह डायग्राम मी इथे काढलाय. सुरुवातीचा भाग इज अ प्रोस्टर्नम, मधला भाग इज अ मेझोस्टर्नम, आणि शेवटचा झिफॉइड प्रोसेस वाला इज अ मेटास्टर्नम. पहिला नॉच इज अ क्लॅव्हिक्युलर नॉच. पहिला जो नॉच आहे ह्याचा, हा कुठला पार्ट आहे इथे? हा जो असा पार्ट आपण काढला होता रफली, असा थोडासा पेंटॅगोनल, काय म्हणतो ह्याला आपण? रफ असा पेंटॅगोनल पार्ट, आणि मग ही बॉडी, आणि मग इथे खाली झिफॉइड प्रोसेसेस.
So this part is called as Manubrium. मॅन्युब्रियम. ज्याला सुरुवातीचा जो नॉच आहे तो क्लॅव्हिक्युलर नॉच, इथून ब्युटी बोन जॉईन होईल तुमचा. सो दिस इज अ प्रोस्टर्नम. बॉडी पार्ट इज अ मेझोस्टर्नम. सो प्रोस्टर्नम और इट इज अ मॅन्युब्रियम. बॉडी पार्ट इज अ मेझोस्टर्नम and xiphoid process वाला पार्ट इज अ मेटास्टर्नम. ओके. रिबच्या अटॅचमेंट एक फक्त मॅन्युब्रियमला आहे आणि बाकीच्या सगळ्या 6 या बॉडीला आहे. राईट. इथे मी दाखवलंय बघा. स्टर्नम आहे हा इथे सुरू हा, आणि मागचा हा जो आहे व्हर्टेब्रल कॉलम आहे. 1 2 3 4 5 6 या डायरेक्टली स्टर्नमला अटॅच होत आहे. 8 9 10 ही फ्यूज होतीये. 8 9 10 ही फ्यूज होतीये 7 बरोबर. सो फॉल्स रिब्स. सो वर्टेब्रोकॉन्ड्रल रिब्स. आणि 11 12 मोनोसिफॅलिक. सो इट इज अ फ्लोटिंग रिब्स. या हा डायग्राम कळला. हा मागचा व्हर्टेब्रल कॉलम, पुढचा स्टर्नम. सो दिस इज अ डॉर्सल, दिस इज अ व्हेंट्रल. क्लियर. चल. Yes, ma'am. Yeah. So question solve. Number of floating ribs in human. 2. So first option number 4. 4. 5 pairs of false ribs present in. चला हे तुम्हाला नाही येणार. 5 pairs of false ribs. Yes, किती pairs पाहिजे false ribsच्या? 3. ह्युमन मध्ये 3 असतात. Yes, so it should be 3. इथे 3 पाहिजे होतं. Okay, चल. Vertebrochondral ribs in man. First option, 8, 9. First ma'am. option, ma'am. Yes, first option. So असे questions येतात. Okay. Total number of ribs in human body. 20. 24. Ma'am, third 24. option. 24. And total number of ribs pair in human body. 12. 12. काय दिलंय ते व्यवस्थित वाचायचंय. ओके. Ribs are attached to. Sternum. Sternum. Second option. पक्का ना. Yes, ma'am. Yes, ma'am. सोपे होते क्वेश्चन. चलो नेक्स्ट. मॅच द फॉलोइंग. गडबड दिली का परत ह्याच्यात? हो मॅम. 14th rib मॅम नसते ना. 14 नाही यायला पाहिजे. 12 किंवा 11 असं. सो गडबड दिलेली. ट्रू रिब्स किती पेअर्स आहेत? नाही, ट्रू रिब्स 14 बरोबर झाले ना हे. फ्लोटिंग रिब्स 4. 4. 6 पाहिजे होतं मग. 6 पाहिजे होते. इथे 6 पाहिजे होतं. सो दॅट इज अ करेक्शन. ठीक आहे, पुढचं बघू. येस. आयडेंटिफाय ABC इन द गिवन डायग्राम. अवघड आहे प्रश्न हा. मॅम Ma'am, 4th fourth Third आणि आणि fourth option fourth same आणि आहे. हो मॅम, ओव्हरलॅपिंग आहे थोडस. सो इधर दिस और दिस. असं जर आलं ना तुम्हाला ह्याच्यामध्ये नीट मध्ये, बोनस मार्क म्हणून जातो, पण शक्यतो असं येत नाही. 4दा तो मॉडरेट होतो पेपर. ओके. So many of the mammals are, most of the mammals are having cervical vertebra as 7 only. Supposing I'm giving you question, in camel, how many cervical vertebra are there? Or in case of dogs, how many cervical vertebra are there? In case of cat, how many cervical vertebra are there? So many of the mammals are having 7 only as a cervical vertebra. कारण ते दिलंय बघा, तुमच्या NCERT ने पण म्हटलंय. त्याच्यामुळे कुठल्या पण ॲनिमलचं नाव दिलं इथे, तर यू शुड बी एबल टू अंडरस्टँड ह्याच्यातला मॅमल कोणता आहे. ठीक है ना.
right? Yes, Chalo. ma'am. So all these together form the rib cage. So that is a rib cage. What are the functions of the rib cage? These are the functions. Write it down. क्या functions है? Shape, protection, helps in breathing. कसं काय helps in breathing? Because Ma'am, having the attachment for जेव्हा- diaphragm. बोल. जेव्हा लंग्स ब्रीद इन करतात किंवा डायफ्राम एक कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स करतो तर असे टाइप ऑफ ते रिब्स असे मूव्ह होतात ना Yes, थोडे. yes. Ribs थोडे move होता. Upward and outward. Inward and yeah. So inward आणि outward. त्या movement तो दाखवतो. So again we'll study this in detail in your breathing and respiration. हा टॉपिक आधी 11वीला होता, आता तो उचलून 12वीला गेला. एवढाच फरक केलाय सिलेबस मध्ये. तो आपण 12वीलाच बघू. तोपर्यंत हे लक्षात राहिलं तुमच्या तर बरं होईल. चला आता ह्याच्यात काय एमसीक्यू दिलंय? येस, बोला. मॅम डी ऑप्शन. Yes, चलो next is a appendicular skeleton. Appendicular म्हणजे जे स्केलेटन अपेंडेजचे आहे. अपेंडेजेस म्हणजे आपले हँड्स अँड लेग्स आर द अपेंडेजेस. पूर्वीचे आपले पूर्वज चारी पायांवर चालायचे म्हणजे त्यांचे हँड्स वेअर लेग्स टाइप ओनली. इव्होल्युशन मध्ये मग ते हँड झाले, लेग्स हे लेग्स राहिले. So these are the appendages and hence the name is a appendicular skeleton. So किती बोन्स appendicular skeleton चे आपण आधी बोन्स काउंट करू. आता हे 80 बोन्सचं कॅल्क्युलेशन क्लिअर झालं सगळ्यांना? येस मॅम. Yes, ma'am. या स्कल स्केलेटन 29, रिब केज 25 आणि व्हर्टेब्रल कॉलम 26 टुगेदर 80. अपेंडिक्युलरचं बघा कॅल्क्युलेशन. हे झाले अपेंडिक्युलर. ह्या ज्या आहेत ना, these are the girdles. These are called as girdles. Girdles are for the girdles for the attachment of the bones of hands and legs. ही इथली girdle. So this girdle is a कुठली girdle कोणाला माहितीये? Near the leg it is pelvic girdle. Yeah, so this is a pelvic. Or pelvis. And this is pelvis region. Pelvis region is a कमरेचा भाग म्हणून pelvic girdle. तसं लक्षात राहील. आणि this is a hand ची girdle is a pectoral. Okay? Hand जवळ असणारी. So girdles कुठल्या आहे? Pectoral, where the attachment of hand bones, and pelvic, where the attachment of leg bones. Okay, pelvic girdle or it is a hip girdle. ठीक आहे. त्याचं कॅल्क्युलेशन जर इथे दिलं असेल तर स्लाइड मध्ये मला आठवत नाही टाकलंय की नाही, तर मग आपण सगळं करू. सो द बोन्स ऑफ लिम्स अलॉंग विथ देअर गिर्डल्स कन्स्टिट्यूट द अपेंडिक्युलर स्केलेटन. कीप राइटिंग. गिव्ह हेडिंग अपेंडिक्युलर स्केलेटन. Appendicular skeleton is total 126 bones. इथे आपण 80 बोनचं कॅल्क्युलेशन केलं, इथे 126 बोनचं करायचं. सो appendicular skeleton is composed of 126 bones. कॅल्क्युलेशन असेल इथे स्लाइड मध्ये तो बघू, नाही तर मग आपण एक टेबल करूया. So bones of limb, each limb is made up of 30 bones. Limb bones, forelimb bones मग किती झाले? Forelimb bones किती झाले टोटल? सो लिहायचं ना, bones of forelimb. Each limb म्हटलंय, मग आपल्याला किती लिंब आहेत? किती हात आहेत? 2. 30 into 2.
60. हे झाले 60. आता 60 कसे बघा दिलाय का पुढे बघते. द बोन्स ऑफ द हँड. सो फोर लिंब म्हणजे हात आणि हाइंड लिंब म्हणजे पाय. चला हे नाव लिहा त्याचे. ह्युमेरस, रेडियस अँड अल्ना, कार्पल्स, मेटाकार्पल अँड फॅलेंजेस. ह्युमेरस दंड मधला बोन किती येतो? किती बोन्स आहेत दंड मध्ये कोणाला माहितीये? दंडामध्ये किती बोन आहे? नाही मॅम, कोपर आयडिया पासून नाही. हा दंड किती बोन्स आहेत? 1. 1. येस. सो ह्युमेरस 1. 30चं कॅल्क्युलेशन करतेय मग इथे. ह्युमेरस 1. रेडियस आणि अल्ना नाव किती आहेत? 2 आहेत. म्हणून हे खालचे इथे 2 बोन्स आहेत. खालच्या हाताला 2 बोन्स आहेत. त्यांचं नाव आहे रेडियस आणि अल्ना. सो हे झाले 2. 30 झाले का बघा. टोटल करा. 1 + 2 + 8 + 5 + 40 होतात का 30? हो मॅम, होतात. होता है. होत आहेत ना 30. मग दिस 30 मल्टिप्लाइड बाय 2. 60चं कॅल्क्युलेशन झालं. येस मॅम. तर किती कॅल्क्युलेशन करायचे? 126. त्याच्यामध्ये 4 लिंब बोन्स आणि हाइंड लिंब बोन्स आपण करणार. ओके. सो हे 30 झाले. आता ह्युमेरस म्हणजे हा वरच्या दंडात इथे बघा दिसत असेल इथे 1 बोन. रेडियस अल्ना हा खालच्या दंडाचा इथला. सो खालच्या दंडाचा हा रेडियस आणि अल्ना इथे 2. ओके. त्याच्यानंतर कार्पेल म्हणजे रिस्ट मध्ये इथे असणारे बोन. इथे आपल्या स्केलेटन मध्ये सगळे आपण मोजतो. आपण इथे मोजू व्हर्च्युअली. पुढे आहेत स्लाइड. सो रिस्ट म्हणजे ह्या रिस्ट मध्ये 8 बोन्स आहेत. इथे असलेले 8 बोन छोटे छोटे. मेटाकार्पल म्हणजे हे इथले पाम बोन्स. पामच्या इथे तळ हाताच्या मागे पाम बोन्स. हे झाले इथे 5 येथे 5 बोटांचे 5. आणि फॅलेंजेस म्हणजे तुमची बोट. डिजिट्स म्हणजे बोट. सो फॅलेंजेस मध्ये 14. सो हे टोटल मिळून झाले एका हाताचे 30 बोन्स. सो ह्युमेरस 1, रेडियस अँड अल्ना 2, कार्पल्स 8, मेटाकार्पल्स 2, फॅलेंजेस 40 एका हाताचे. सो टोटल 30 मल्टिप्लाइड बाय 2. सो इथे झाले 60. आपल्याला 66 बोन अजून करायचे. राईट. आता पुढे काय दिलंय बघते. हा. सो हे हा ह्युमेरस 1 इथे 2 दिसत आहेत बघा. रेडियस अल्ना हा आधीचा होता रेडियस हा बारीक आहे. सॉरी, अल्ना हा बारीक आहे आणि रेडियस हा जाडा आहे बघा थोडासा कंपॅरिझन मध्ये. कसं ओळखायचं? कार्पल्स रिस्ट मध्ये बघा. मेटाकार्पल पामच्या तळ हाताच्या मागच्या बाजूचं मेटाकार्पल आणि डिजिट्स म्हणजे बोट 40. आणि ही जी आहे इथे तो हात अटॅच झालेला आहे म्हणून ही गिर्डल. सो दिस गिर्डल इज अ पेक्टोरल गिर्डल. दिस इज अ पेक्टोरल गिर्डल. ओके. पेक्टोरल गिर्डल मध्ये 4 बोन्स पुढे असेल. सो हे कार्पल बघा 8 बोन इथे काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 इथे 2 आहेत ओव्हरलॅप झालेले. आले 8. Yes, ma'am. हे 5 आणि हे 14 आहेत का बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 and 14. So हे 8 5 and 14. क्लियर?
Yes, फक्त ma'am. बोन काउंट Yes, करतोय आपण, डिटेल बघूया ह्याचं. हाइंडलिमचे बोन करतोय आपण गिरडल नंतर. आता फक्त हाइंडलिम आणि फोरलिम. हाइंडलिम मध्ये पण 60 बोन्स. हा हाइंडलिम. द बोन ऑफ लेग्स आर हाइंडलिम. जसे फोरलिमचे आहेत तसेच हे हाइंडलिमचे. ओके. आता ह्याच्यात काय काय बघा. फीमर, हाताला ह्याच्या अपोजिट कुठला होता, नाव सांगा. Humerus. So one thigh bone and that is the longest bone. आपले सगळे RBCs आणि hemopoietic tissue majorly are located here in the thigh bone. So that is the longest and strongest bone, thigh bone. Tibia, fibula च्या opposite काय होता हातामध्ये? Radius and ulna. Radius and ulna. ओके. टार्सलच्या अपोजिट हातात काय? Carpal. मेटाकार्पल. ओके. आय एम सॉरी, कार्पेल. हा, तू करेक्ट आहे. रिस्ट बोन. सो कार्पेल. आणि पुढचं मेटाटार्सलच्या अपोजिट Metacarpal. येस. आणि फॅलेंजेस डिजिट्स. आता फरक कशामध्ये आला? हे किती झालेत? हे मोजा किती झालेत? 30 व्हायला पाहिजे. होत आहेत का? वन प्लस 2 करा ना. 1 + 2 + 7 + 5 + 14. झाले मॅम. झाले? Yes, ma'am. ऍडिशन केली सगळ्यांनी व्यवस्थित? छोटे बहीण भाऊ आहे ना, त्यांना विचारा बरं किती झाले हे ऍडिशन. 29. एक राहतोय मॅम. हा, मग कुठे कुठे कमी झाला एक? टार्सल्स. Ma'am, tarsals मध्ये. तिकडे किती होते कार्पेल मध्ये? 8. 8 8 होते. होते ना. मग इथे आतापर्यंत 29 झाले, पण मी काय म्हंटल ह्याच्यामध्ये पण 30. कुठला असेल लॉजिकली? कोणाला सांगता येईल का कुठला मिसिंग झाला याच्यात? तुमचं सगळ्यांचं तेच असं. Patella. पटेला कुठे असतो तो? पटेला. Knees जवळ. पटेला म्हणजे कुठला? पटेला इज व्हॉट? तुम्ही सगळे डोकं त्या पटेलामध्ये घेऊन फिरता असं म्हणतो ना आपण. Knees. नी, गुडघा. सगळ्यांचं डोकं त्या नी मध्ये. सो इथला जो बोन म्हणजे ह्याच्यात +1 पटेला ऍड केला तर तो झाला 30 झालेत. मग Yes, ma'am. आतापर्यंत किती बोन केलेत आपण? 126 मधले किती गेलेत आता? मायनस किती करू? म्हणजे मला फक्त किती बोनचा हिशोब द्यायचा आता तुम्हाला? अपेंडिक्युलरचे किती बोन आहे टोटल? 126. त्याच्यातला मी किती बोनचा हिशोब दिला तुम्हाला? 120. 120 बोनचा हिशोब दिला ना. कसं काय? हातातले 60 आणि पायातले 60. मग मला फक्त 6 बोनचा हिशोब द्यायचा आहे. हो की नाही? हो मॅम. हा, आता 6 बोनचा हिशोब काय? So a cup shaped bone called patella or kneecap covers 1,
दॅट इज अ नी जॉईंट वेंट्रली पुढेच पाय म्हणजे पाय असा पूर्ण रोटेट नाही होत आपला, होतो का गुडघ्यात? होतो बहुतेक ना, होतो की नाही होत? होतो मॅम. होतो ना मग. ओके, पण तो पुढेच आहे, फक्त मागे त्याचं काही दिसत नाही. सो नी कॅप पुढे, सो इट इज वेंट्रली. डॉर्सली त्याचा दिसत नाही. इथे दिसतंय का काही? नी कॅप पुढून दिसते, गुडघा पुढून आहे. आणि ते गुडघ्यातलं डोकं आता वर करा, त्याच्या पोझिशनला आणून घ्या. ओके, so bones such as the kneecap are formed in tendons. तो टेंडॉन मध्ये कवर्ड आहे सगळा, and hence it is called as a sesamoid bone. टेंडॉन काय आणि लिगामेंट काय? What is a ligament and what is a tendon? बोला, what is a tendon and what is a ligament? Special type of connective tissue. What we are saying about tendon? So tendon joins what to what? Bone to bone. Muscle to bone. कोणीतरी बोन टू बोन म्हणतंय, कोणीतरी मसल टू बोन म्हणतंय. काय कन्फर्म? मसल पण डिटेल मध्ये केलं, इन्क्लुडिंग द स्लाइडिंग फिलामेंट थेरी. मग हे काय आहे? म्हणून तुमचे नीट पॉइंट तुम्ही लिहा. तुम्हाला हा जड जातो पॉइंट लिहून ठेवायला पाहिजे होता नीट मध्ये. मला सोपं वाटतो म्हणून मला ते वाटलं नसेल कदाचित सांगावं असं, पण तुमची आणि माझी आपलं लेव्हल वेगळी, त्याच्यामुळे तुम्ही तुमचं डिसाईड करायचं. सांगा फायनल काय? टेंडॉन जॉईन व्हॉट टू व्हॉट अँड बोन जॉईन व्हॉट टू व्हॉट? Tendon muscle to boneच आहे. तू आधी काय Bone. म्हटली? माझा सो नाही, muscle to bone असे. हा, हा, आणि बोन ligaments Ligaments bone to bone. ligaments bone to bone. So BBL, हो ना, आणि MBT असं आपण बऱ्याचदा म्हणतो. MBT मसल टू बोन इज टेंडॉन. MBT हे माझे शॉर्ट फॉर्म आहे, लक्षात ठेवायला. तुम्ही तुमचे शॉर्ट फॉर्म बनवा ना असे निमोनिक्स, सो दॅट तुम्हाला लक्षात राहील. ओके, सो बोन सच ॲज अ नी कॅप ही जी आहे दॅट इज फॉर्म इन टेंडॉन्सची बनलेली. आणि त्या टेंडॉन मध्ये तो नी कॅप ठेवलेला आहे, म्हणजे ती वाटी गुडघ्याची, आणि वरून सगळे टेंडॉन्स आहेत त्याला. अँड हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ सेसेमॉइड बोन. ओके, ओके येस. आणि उद्या मला ह्याच्यावर परत विचारेल सकाळी आधी टेंडॉन टू लिगामेंट.